कार्तिक मास महात्म्य अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. एकदा नारद देवादिदेव भगवंताच्या दर्शनाकरिता स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले. नंतर भक्तीने श्रीकृष्णाची पूजा करून श्रीकृष्णाला एक पारिजातकाचे फूल देते झाले. श्रीकृष्णांनी ते फूल घेऊन रुक्मिणीला दिले. इतक्यात नारदांनी त्वरेने जाऊन ती सर्व हकीकत सत्यभामेला सांगितली. मग भगवान श्रीकृष्ण सत्यभामेच्या गृही गेले तर आपली प्रिया दुःखी होऊन एकीकडे बसली आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हा भगवान हसून म्हणाले, हे प्रिये, तुला कशापासून दुःख झाले ते मला सांग. तेव्हा रागाने जिचे ओठ थरथर कापत आहेत अशी सत्यभामा म्हणाली की पारिजातकाचे फूल मला न देता तुम्ही रुक्मिणीला का दिले. तेव्हा वासुदेव बोलले की तूही माझी आवडती आहेस, तुलाही मी पारिजातकाचे पुष्प देईन. नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरिता सत्यभामेसह वर्तमान गरुडावर आरोहण करून स्वर्गलोकास जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला म्हणाले, हा पारिजात वृक्ष तुला घे, तूच मला फार प्रिय आहेस. पुढे एकदा सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली की हे नारदा, जेणेकरून श्रीकृष्णाचा व माझा वियोग केव्हाही होणार नाही असा उपाय मला सांगा. तेव्हा नारद सत्यभामेला म्हणाले, जे दान करावे त्याचाच उपभोग मिळतो, याकरिता श्रीकृष्णच दान दे, म्हणजे तुझा व त्याचा वियोग कधीच होणार नाही. बरे आहे असे म्हणून सत्यभामेने नारदाला श्रीकृष्ण दान दिला. नंतर नारद कृष्णास घेऊन निघाले. तेव्हा सत्यभामा नारदास म्हणाली की तू याच लोकी मला श्रीकृष्णांचा वियोग केलास, मग परलोकी त्यांची प्राप्ती कशी होईल. तेव्हा नारद हसून म्हणाले, जर तराजूमध्ये श्रीकृष्णास तोलून त्याची भारंभार द्रव्य सोने मला देशील तर मी तुला परत देतो. तेव्हा सत्यभामेने घरातील सर्व जिन्नस दागिने वगैरे वजनात घातले तरी वजन पुरे होईना. तेव्हा सत्यभामेने श्रीकृष्णाच्या आज्ञेने एक तुलसीपत्र आणून तराजूत टाकले व त्या तुलसीपत्राची बरोबर भक्तवत्सल कृष्णाचे वजन झाले व तेवढे तुलसीपत्रच नारदांनी घेतले व भगवंताची स्तुती करून नारद स्वर्गलोकास गेले. नारद कृष्णास विचारून गेल्यानंतर आनंदाने जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहेत अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, मी धन्य आहे, कृतकृत्य आहे, माझे जन्म सफल आहे व माझे जन्मदाता आई बापही धन्य आहेत, ज्यांनी मला त्रैलोक्यात देववती अशी उत्पन्न केली, कारण तुम्हाला तुमच्या 16,000 स्त्रियांमध्ये मीच प्रिय आहे. म्हणूनच मी भगवान कल्पवृक्षासह यथाविधी नारदास दान दिला. पृथ्वीवरील लोक केवळ ज्याची वार्ताही जाणत नाहीत तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात वृक्ष माझ्या अंगणात आहे. त्रैलोक्यपती देवाची मी अतिप्रिय आहे, म्हणून तुम्हाला थोडे विचारावे अशी इच्छा आहे. जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्ताराने सांगा, म्हणजे ते मी ऐकून पुन्हा आपले हित करीन. म्हणजे त्या योगाने कल्पपर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाही. सूत म्हणाले, असे प्रियेचे वाक्य ऐकून श्रीकृष्ण हसले व तिचा हात धरून कल्पवृक्षाखाली आले व सेवक लोकांना दूर केले. प्रियेच्या अतिप्रीतीने संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान श्रीकृष्ण हसत सत्यभामेस हाक मारून म्हणाले, हे प्रिये, 16,000 स्त्रियांमध्ये तूच एक मला प्राणाप्रमाणे अतिप्रिय आहेस. तुझ्याकरिता इंद्राशी व सर्व देवांशी मी विरोध केला. तू पूर्वी कोणती इच्छा केलीस ती एक चमत्कारिक गोष्ट ऐक. सूत म्हणतात, श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरिता गरुडावर बसून जेव्हा इंद्रलोकास गेले व इंद्रापाशी कल्पवृक्ष मागितला तो इंद्र देत नाही म्हणाला. तेव्हा गरुड रागावून त्याकरिता युद्ध करू लागला. गरुडाने गोलोकी गायीबरोबरही युद्ध केले. त्यावेळी चोचीने तुटून गायीचे कान, शेपूट व रक्त भूमीवर पडले. त्या तिन्हीपासून 3 वस्तू झाल्या. कानापासून तंबाखू, शेपटापासून गोमी व रक्तापासून मेंदी झाली. मोक्ष इच्छिणाऱ्याने या तिन्ही वस्तू दूर कराव्या, सेवन करू नयेत. गायींनी रागाने गरुडास शिंगांनी प्रहार केला. तेव्हा गरुडाची 3 पिसे पृथ्वीवर पडली. एकापासून नीलकंठ भारद्वाज, दुसऱ्यापासून मोर
व तिसऱ्यापासून चक्रवाक उत्पन्न झाले. या तिन्हीच्या दर्शनाने शुभ फळ मिळते. याकरिता ही गोष्ट तुला सांगितली. गरुडाच्या दर्शनाचे जे फळ ते त्यांच्या दर्शनाने मनुष्यास मिळते व वैकुंठ प्राप्त होतो. हे प्रिय, जे देता येत नाही, करता येत नाही किंवा सांगता येत नाही ते सर्व तुझकरिता मी करतो. तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाही? तुझ्या मनात असेल ते विचार. सत्यभामा म्हणाली, मी पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केले होते की ज्याच्या योगाने मी मनुष्य असून मनुष्यापेक्षा श्रेष्ठ झाले व तुमची अर्धांगी पत्नी होऊन गरुडावर बसून तुमच्याबरोबर इंद्रादिक देवतांच्या स्थानाला जाते. म्हणून विचारते की पूर्वी मी काय पुण्य केले. पूर्वजन्मी मी कोण होते, कोणाची कन्या होते ते सांगा. श्रीकृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मी तू काय व्रत केलेस ते सांगतो. कृतयुगाच्या शेवटी मायापुरीमध्ये अत्रिगोत्री देवशर्मा या नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदांगे पडलेला असून सूर्याचे व्रत करणारा, अग्निवतिथी यांची सेवा करणारा असा होता. तो नित्य सूर्याची आराधना करणारा असल्याने प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता. त्याला वृद्धपणी गुणवती नावाची मुलगी झाली. त्याला पुत्र नसल्यामुळे आपले चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणे मानित होता व तो शिष्यही त्याला बापाप्रमाणे मानी. ते दोघे कोणे एके दिवशी दर्भसमिधा आणण्याकरिता अरण्यात गेले व हिमालयाच्या पायथ्याच्या वनात इकडे तिकडे फिरू लागले. इतक्यात त्यांनी भयंकर राक्षस येत आहे असे पाहिले व भयाने घाबरून पडण्यास असमर्थ झाले असता त्या दृष्ट यमासारख्या भयंकर राक्षसाने त्या दोघांस ठार मारले. त्या क्षेत्राच्या पुण्याने व त्यांच्या धर्मशीलपणाने त्यांना माझ्या पार्षदगणांनी वैकुंठास आणले. त्यांनी आमरण सूर्यपूजा वगैरे करून जे पुण्य केले तेणेकरून मी प्रसन्न झालो. शंकर, सूर्य, गणपती, विष्णू व देवी यांचे उपासक. जसे मेघांचे पाणी अखेर समुद्रास मिळते त्याचप्रमाणे मलाच येऊन मिळतात. मी एकच असून नावांनी व कृतींनी 5 प्रकारचा झालो आहे. जसे एखाद्या व्यक्तीला त्याचे पुतणे, भाचे, नातू, मुलगे वगैरे निरनिराळ्या नावांनी जसे काका, मामा इत्यादी नावांनी हाक मारतात तद्वत पुढे ते दोघे वैकुंठात राहणारे, विमानात बसून फिरणारे, माझ्याप्रमाणे रूप धारण करणारे, माझ्याजवळ राहणारे, दिव्य स्त्रिया व चंदनादी भोग भोगणारे असे झाले. इति श्री पद्मपुराणे कार्तिकम प्रथमोऽध्यायः समाप्तः. कृष्णार्पणमस्तु.